आरक्षण कोपरगाव शहरामध्ये जल्लोष याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकतेच मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते। अखेर या आंदोलनाला यश आले। राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला आहे। हा अध्यादेश काढताच कोपरगाव शहरात जल्लोष काढण्यात आला। या प्रसंगी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा समाजाने जल्लोष साजरा केला। त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे भरवत हा जल्लोष शहरात साजरा केला। या प्रसंगी मराठा समाजाच्या सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवस सुवर्ण अक्षराने लिहिता येईल असा दिवस मराठा समाजाच्या बाबतीतला आहे। कारण की जो समाज 1980 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची पहिल्यांदा मागणी केली, 1982 साली मुंबईवर मोर्चा घेऊन गेले आणि त्यानंतर अनेक वेळास राज्यभरातून वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या ज्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत झाल्या, त्याला कुठंतरी जवळपास 40-45 वर्षांनी यश आज या निमित्ताने आलेलं आहे। निश्चितच सदन समजला जाणारा समाज हा काळानुरूप त्या ठिकाणी मोठे शेतीदार होते, अल्पभूधारक होत गेले आणि पर्यायी अडचणीत सापडला। सगळ्याच समाजातील लोक काही सक्षम किंवा आर्थिकदृष्ट्या सुदृढ नसल्या कारणास्तव समाजाची अनेक वर्षांची ही मागणी आज पूर्ण झालेली आहे। यामध्ये विशेषतः खरं तर या सगळ्या प्रवाहामध्ये अनेकदा ज्यांनी मागण्या केल्या त्यावेळेस मागील सरकारने आरक्षण दिलं, ते टिकलं नाही। नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये टिकलं। नंतरच्या काळामध्ये ते सुप्रीममध्ये त्याला अडचण आली। पुन्हा आता क्युरेटिव्ह पेटिशन त्या ठिकाणी दाखल आहे आणि तिथे ते लढा चालू आहे। परंतु या लढायला वेगळी धार आदरणीय जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी दिली आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून संबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतलं आणि सरकारला या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी प्रवृत्त केलं। आणि म्हणून एक आनंदाचा क्षण आहे। कालच या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या तिघांच्या पुढाकाराने जरांगे पाटलांना ते GR या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे। निश्चितपणाने या लढ्याला एक यश आलेलं आहे। म्हणून तो आनंद उत्सव आम्ही या कोपरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि तसंच
ज्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला हे आरक्षण मिळालं किंवा आंदोलन करता आलं, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळ्यांना पेढे भरून फटाकडे वाजवून आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला आहे। विशेष उल्लेख या ठिकाणी जे कोपरगावकरांनी या ठिकाणी या आंदोलनाला धार दिली, अनिलजी गायकवाड असतील, आढाव पाटील असतील किंवा सगळे पुंडेताई असतील किंवा सुनीलराव असतील, या सगळ्या मंडळींचे आम्ही या ठिकाणी सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे। त्याच्यामुळे पुनश्च एकदा सरकारचा आणि जरांगे पाटलांचं खूप खूप आभार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी एक आनंदाचा दिवस आहे। सर्वप्रथम राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंना त्रिवार छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या पवित्र स्मृती त्रिवार अभिवादन। जो आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये चालू होता, तर आज यश स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी जो लढा सुरू केला आणि तो संपवला तो जरांगे पाटलांनी। या कालखंडामध्ये अण्णासाहेब पाटलांना त्यावेळच्या राजकारत्यांमुळे आणि आरक्षणामुळे आत्महत्या करावी लागली होती। विनायकरावजी मेटे यांना बलिदान द्यावं लागलं होतं। काकासाहेब शिंदे सारख्या माणसाला आत्महत्या करावी लागली होती। हे सगळं आणि असंख्य मराठे जवळजवळ 700 ते 800 युवकांना आत्महत्या कराव्या लागल्या आणि आज कुठं ते या सर्वांचं बलिदान देऊन आज हा दिवस उभारलेला आहे। याचं सगळं श्रेय जर असेल तर या सर्व ज्या महान आत्म्यांना आहे, ज्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं, तर हे निश्चितपणे आजचा हा दिवस या शासनासाठी, या महाराष्ट्रातील जनतेसाठी हा सोन्याचा दिवस उभारला आणि हे समतेचं वातावरण भविष्यातही राहील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। आणि मी राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी जरांगे पाटलांची जी सूचना होती ती मान्य केली। कोकणाचे आमदार आशुतोष काळेसाहेब यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पाठिंबा दिला आणि मंत्रिमंडळात त्यांनी मागण्या केल्या, तर त्याबद्दल मी आमदार साहेबांचे अभिनंदन करतो। आणि सर्व कार्यकर्ते विशेष करून आपल्या कोपरगाव शहरामधील अनिलजी गायकवाड असतील, विनोदजी भगत असतील, सर्व सहकारी आमचे सुनीलजी सावंगे असतील, योगेशजी खालकर, श्रील भाऊ आणि सर्व मराठा समाज, आमच्या महिला भगिनी वेळोवेळी या आरक्षणाला पाठिंबा दिला आणि उपोषण केले, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। जय शिवराय। 22 तारखेला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होते आणि आज मराठा समाजाला न्याय मिळतो। खरोखर रामराज्य चालू झालंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। मी माझे दैवत आणि समाजाचे दैवत जे देवरूपी आले असे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला महायुती सरकारने न्याय दिला। त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आज मान्य केल्या, त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचे खूप खूप समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो। यामध्ये सर्व जे काही बलिदान दिलेले मराठा समाजातील मानव असतील त्यांचेही मी आज आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या बलिदानाला जे बलिदान दिलं त्याला आज न्याय मिळतो आहे। आणि मला एवढंच सांगायचं आहे की यापूर्वी ज्या लोकांनी या समाजाला विरोध केला त्यांचा आज तोंड घशी ते पडलेलेच आहे। परंतु मी सर्वप्रथम ह्या ज्या समाजांनी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सर्वांनी मराठा समाजाला जे आरक्षण मिळावं म्हणून जो पाठिंबा दिला त्यांचे खूप आभार व्यक्त करतो। तसेच आमचे आमदार आशुतोष दादा, त्याचप्रमाणे राजेश आबा परजाने यांनी वेळोवेळी समाजाला मार्गदर्शन केले, मदत केली, विवेक भैयांनी मदत केली, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये हा समाजाला जो न्याय मिळालेला आहे तो योग्य दिशेने त्याचं अंमलबजावणी होईल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। दिवस इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिला जाईल। आपल्या मराठी बांधवांचं बलिदान
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांच्या कालखंडात सुरुवात केली. त्यांच्याचबरोबर कोपरगाव तालुक्यामध्ये 2008 साली कोपरगावच्या मराठा बांधवांनी याला आरक्षण मिळण्यासाठी सुरुवात केली. निश्चित जरांगे पाटलाची सुरुवात आणि कोपरगाव तालुक्याची आपल्या सकल मराठा समाजाची जी मागणी आज तिला न्याय मिळाला. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि सर्व मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्यामध्ये साखळी उपोषण असेल, मरून उपोषण असेल, या सर्व उपोषणास कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ असेल, सर्व छोटे मोठे दुकानदार असतील, सर्व समाजाचे घटक असतील,